नमस्कार मित्रांनो. भारतामध्ये स्त्रीला घटस्फोटानंतर किंवा विभक्त झाल्यावर पोटगी मिळते याबद्दल समाजाला माहिती आहे. पण पुरुषालाही काही विशेष परिस्थितीत पोटगी म्हणजेच मेंटेनन्स मिळू शकते हे फारच कमी लोकांना माहिती आहे. वकील देखील अनेक वेळा हे स्पष्ट करत नाहीत आणि मीडियामध्ये यावर फारसे बोलले जात नाही. पण कायद्यात ही तरतूद स्पष्ट आहे. याच विषयावर आज आपण कायदेशीररित्या चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूया. तर पोटगी म्हणजे काय? याचा अर्थ असा की जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर वैवाहिक नात्यामुळे आर्थिकदृष्ट्या अवलंबून असते आणि ते नातं तुटल्यावर किंवा विभक्त झाल्यावर त्या व्यक्तीच्या जगण्यासाठी काही आर्थिक सहाय्य आवश्यक असते, तेव्हा न्यायालय त्यासाठी काही रक्कम ठरवते. त्यालाच पोटगी म्हणतात. भारतात यासाठी मुख्य 2 कायदे लागू होतात. एक म्हणजे CRPC म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 125 आणि दुसरं म्हणजे हिंदू विवाह अधिनियम 1955. या दोन्ही कायद्यामध्ये विशिष्ट परिस्थितीत पुरुषालाही पोटगी मागण्याचा अधिकार दिलेला आहे. सर्वप्रथम आपण बघूया CRPC 125 अंतर्गत पोटगी. CRPC धारा 125 एक सबक्लॉज A ते D ही एक अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे, जी धर्मनिरपेक्ष म्हणजेच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी सर्वांनाच लागू आहे. ही धारा मुख्यतः पत्नी, अल्पवयीन मुलं, अपंग मुले व वृद्ध मातापिता यांच्यासाठी लागू होते. यामध्ये स्त्रीने पोटगी मागणे हे सर्वसामान्य बाब आहे. पण पुरुष देखील CRPC 125(4) व 125 सबक्लॉज 1 सबक्लॉज Aच्या संयुक्त वाचनातून काही विशेष प्रकरणामध्ये दावा करू शकतात. मात्र CRPC अंतर्गत पुरुषांसाठी थेट अशी तरतूद केलेली नाही आहे. परंतु अनेक न्यायालयीन निर्णयामध्ये हे स्पष्ट झाले आहे की जर पती आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल आणि पत्नी सक्षम असेल तर कधीकधी न्यायालय विवेकाधिकार वापरून CRPC अंतर्गत देखील पुरुषांच्या बाजूने निर्णय देऊ शकतात. यासाठी मात्र विशेष परिस्थिती सिद्ध करणे हे गरजेचे असते. तर आता आपण बघूया हिंदू विवाह अधिनियम 1955 यामधील कलम 24. पती पोटगी मागू शकतो का? यावर स्पष्ट उत्तर हिंदू विवाह अधिनियम 1955 मध्ये आहे. यामध्ये मुख्य कलमे आहेत कलम 24 आणि कलम 25. जर कोणताही एक जोडीदार दुसऱ्याच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल, मग तो पती असो किंवा पत्नी, तर त्या व्यक्तीला खटल्याच्या कारवाई दरम्यान काही आर्थिक सहाय्य मिळू शकते. म्हणजेच जर घटस्फोटाचा खटला सुरू असेल आणि पतीची स्थिती हलाखीची असेल तर तो पत्नीकडून अंतरिम देखभाल मागू शकतो, म्हणजेच पोटगी मागू शकतो. हे सेक्शन 24 सांगतं. आता आपण बघूयात कलम 25. या कलमानुसार न्यायालय एकदा घटस्फोट किंवा विवाह समाप्त घोषित करते तेव्हा पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणत्याही एकाला दुसऱ्याकडून स्थायी पोटगी एक रकमी रक्कम मागू शकते. म्हणजेच जर पत्नी आर्थिकदृष्ट्या सक्षम, व्यावसायिक किंवा उच्च उत्पन्न गटातील असेल आणि पती बेरोजगार, अपंग किंवा अल्प उत्पन्न गटातील असेल तर न्यायालय पतीच्या बाजूने पोटगीचा निर्णय देऊ शकतात. कांचन वर्सेस कमलेंद्र 1992चा हा खटला. या प्रकरणात कोर्टाने स्पष्ट केले की पोटगी मागणारा व्यक्ती जर स्वतः सक्षम आहे काम करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी, तरीही पोटगी मागतोय तर त्याला नकार देता येईल. परंतु त्याचवेळी जर तो खरोखरच काम करू शकत नसेल आणि पत्नी आर्थिकदृष्ट्या प्रबळ असेल तर त्याला मदत मिळू शकते. दुसरा खटला आहे भगवान दत्त वर्सेस कमलादेवी. सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये स्पष्ट केले की पोटगी ही फक्त पत्नीसाठी नसून गरजेनुसार कोणत्याही दुर्बल जोडीदारासाठी लागू होऊ शकते. पतीची गरज, आर्थिक अवस्था, त्याची जबाबदारी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तिसरा न्यायनिवाडा रजनेश वर्सेस नेहा. ही 2020ची ही केस पोटगी संदर्भातील अलीकडील आणि अत्यंत महत्त्वाची केस आहे. सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये स्पष्ट नियमावली तयार केली आहे. पती पत्नीची आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे स्रोत, मालमत्ता, कर्ज, जबाबदाऱ्या इत्यादीच्या तपशिलावर माहिती न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे.
ज्या पक्षाकडे उत्पन्न जास्त आहे त्याने गरजू व्यक्तीला भरणपोषण करणे अपेक्षित आहे. यामध्ये लिंग जेंडर महत्त्वाचं नाही, तर आर्थिक गरज व अपंगता कमकुवतता महत्त्वाची आहे. तर पती पोटगी मागू शकतो, पण काही ठोस आधार त्याच्यासाठी लागतात. पती अपंग किंवा मानसिकदृष्ट्या असमर्थ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किंवा पती बेरोजगार असून दीर्घकाळ रोजगार मिळू शकत नसेल, पत्नी उच्च उत्पन्न गटात असून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल, पत्नीच्या उत्पन्नासाठी ठोस माहिती, बँक स्टेटमेंट, नोकरीचे पुरावे, मालमत्ता इत्यादी असेल, पतीच्या कुटुंबावर अवलंबून व्यक्ती असल्यास, वृद्ध आई वडील, अपंग मुलं इत्यादी, यासाठी कोर्टात योग्य अर्ज ॲप्लिकेशन अंडर सेक्शन 2425 ऑफ हिंदू मॅरेज ॲक्टच्या अंडर ॲप्लिकेशन दाखल करणं आवश्यकता असते. न्यायालयीन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी पण आपण बघूया. पुरावे सादर करण्यातील अनेक पुरुष योग्य पुरावे सादर करत नाहीत. उत्पन्नाचे पुरावे, पत्नीकडे उत्पन्न आहे हे दाखवणारे पुरावे, वकील देखील माहिती देत नाहीत. अनेक वकिलांना हेच वाटतं की पुरुष पोटगी मागू शकत नाहीत, त्यामुळे ते अर्ज दाखलच करत नाहीत. समाजाचं दडपण पण असतं. अनेक पुरुष मानसिकदृष्ट्या दबावात असतात. त्यांना वाटतं पोटगी मागणं म्हणजे कमीपणा, पण तो कायदेशीर हक्क आहे. तर मित्रांनो, कायद्यानुसार पुरुषालाही पोटगी मागण्याचा हक्क आहे, पण योग्य परिस्थितीत, योग्य कायद्याअंतर्गत आणि योग्य पुराव्यानिशी. हे अधिकार लपवून ठेवले जातात कारण समाज पुरुषांच्या भावनावर फारसं लक्ष देत नाही. पण कायदा लिंग पाहत नाही, गरज पाहतो. जर एखाद्या पुरुषाला खरंच गरज असेल तर त्याने न घाबरता अर्ज करावा, योग्य वकील, योग्य सल्ला घ्यावा. तर तुम्ही याबाबत काय विचार करता? पती पोटगी मागू शकतो का? आणि जर मागू शकतो तर हे योग्य आहे का? कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत जरूर कळवा. आणि जे वरती दिलेल्या केस लॉबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असल्यास आणि याविषयी तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून पुरुषांसाठी कायदे कसे आहेत हे समजावं. आणि हो, अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.